सालवडीला आपण पाहिलं 1300 वर्षाची मुक्ताबाई आणि चक्रधर स्वामींची भेट झाली. त्या ठिकाणी काय होतं तिला देण्यासाठी, पण देवाला बघितल्यानंतर ती म्हणते माझी 1300 वर्षाची तपश्चर्या आज फळाला आली. 1300 वर्षापासून भगवान श्री चक्रधर स्वामींची वाट पाहणारी ही बाई आहे, म्हणून ही खूप भाग्यवान आहे. तिच्या तपाचं सामर्थ्य, जंगलामध्ये अंगावर कपडा नाही, अस्वला सारखे केस अंगावर फुटले आणि ते सगळं तिला पांघरून झालं. आथरायला ते, पांघरायला ते. देव तिची स्तुती करतात. भगवान श्री चक्रधर स्वामी स्वतः भक्तांना सांगतात बाई निर्रात तापस, तपस्वी बाई आहे, निर्रात तापस. आणि म्हणून 1300 वर्षाच्या बाईचा उद्धार देवाने केला. ती देवाला त्या ठिकाणी कंदमुळं खाऊ घालते. आपण तर आपली सुविधा पाहतो, कुठं जायचं असं पाहुणे आपल्या लेवलचे आपण पाहतो. देव तसं पाहत नाही. देव आले माझ्या घरी माझ्या झोपडीच्या दारी, माहेराची पाझरले माझे अंतर निवाले. आणखी काय पाहिजे? किती सोनं दिलं तरी अंतर निवत नाही ना. अंतर निवालं पाहिजे, मग सगळं फिक्क पडतं. वृंदावनाला गेलं ना सगळं फिक्क पडतं. हो, कशातच रस वाटत नाही. वृंदावनाला जाऊन आल्यानंतर असं वाटतं सगळं सोडून द्यावं, तिथंच राहावं. आपण दावा करतो भक्तीचा, आपण भक्तीचा प्रेमाचा दावा करतो, पण वृंदावन मथुरा गोकुळ गोवर्धन या लोकाच्या नखाच्या सरी आपल्या चाली नाही. आपण फक्त फुकट फुकतो. मी माझी आयसा वाऊगाची भ्रम. शून्यावर आला माझा माथा. वृंदावनामध्ये गेल्यानंतर एकदम शून्य होतं माणूस, काहीच नाही. आपल्याला तुच्छ वाटायला लागतं, आपल्याला कमी वाटायला लागतं त्यांचं प्रेम पाहिल्यानंतर. आपणच भारावून गेलो का नाही? कबीर पण तेच म्हणतात, कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. एका गोपीच्या प्रेमामध्ये 1000 कोटी कबीर वाहून गेले. वृंदावनातला एक भक्त असेल, एक गोपी असेल, एक गवळण असेल, आपण सगळे महाराष्ट्रवाले वाहून गेलो. इतकी प्रचंड भक्ती तिथं. तिथं आज पण तेच आहे. किती जपून ठेवलं त्यांनी. प्रत्येक जागा जपली, आठवण जपली, आचरण जपलं. तसंच आहे. जसा गोपींचा ड्रेस त्यावेळेला होता तसाच ड्रेस आहे. तेव्हा तसंच होतं. गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या गे. त्या भानावर नव्हत्या. त्या दही दूध विकायला जायच्या ना, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या. आजही ते लोक भानावर नाही आहे. आजही रिक्षावाला म्हणत नाही असा धावून आपल्यासारखा, ए बाजूला वा, असं म्हणत नाही. राधे राधे. काय कमाल आहे. आईस्क्रीमची कांडी विकायला माणूस आला, त्याने म्हणून आईस्क्रीम घ्या, आईस्क्रीम घ्या, 10 रुपयाला नाही हो. तो म्हणे कान्हा को माखन खिलाओ. अरे काय भाषा आहे. हेच तर अपेक्षित परमेश्वराला. देव प्रेमाचा भुकेला. शून्यावर येतं माणूस. आणि म्हणून बाई निर्रात तापस मुक्ताबाई आणि सालबराडीच्याच थोड्या अंतरावर अलीकडे सह्याद्री पर्वत आहे. दत्तात्रय महाराजांचा जन्म झाला बद्रिकाश्रमाला. मी रात्री का केव्हा तरी कल्पना करत होतो की हिमालयावर मायनस टेम्परेचर असत. 0 नाही, 0 पेक्षा कमी. आणखी कमाल. का बरं देवा तुम्ही एवढे यातना घेता आमच्यासाठी, आम्ही काय देतो तुम्हाला? आम्ही कोणती तुमच्यावर श्रद्धा ठेवतो? हे सगळं तर जीवासाठीच आहे ना. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती. सगळ्याच बालरूपाला लागू येते. सगळ्याच बालरूपाला. दत्तात्रय महाराज असो का गोपाल कृष्ण महाराज असो.
अरे मग तिथं आनंदाला उधार आलं बद्रिकाश्रमाला. परमेश्वराचा अवतार मायनस टेम्परेचर मध्ये. किती कमाल आहे. अरे म्हणून तो थोर प्रेमाचा भुकेला येतो. त्याला काही समजत नाही. मग मुक्ताबाईच्या घरी गेल्यानंतर ते त्या गवतावर बसले. कुशासन बैसो घातले. काय होतं त्याच्याकडे बसायला टाकायला. गवतावर बसले. तिथेही तो शोभून दिसला. पाय पुसण्यावरी ते ब्रह्मकमल फुलले. बाईसाने पाय पुसणं बसायला टाकला. ब्रह्मकमळासारखे फुलले त्या ठिकाणी. नाराज नाही झाले. आपण तर बारीक तोंड केलं असतं, वाकडं तोंड केलं असतं. थोडस अनादर होऊ द्या ना. आपलं तोंड कसं होतं अमावस्याच्या चंद्रासारखं. आमचे गुरुजी बाबळगावकर बाबा शास्त्री त्यांनी भारी उपमा दिली. आणि पगार संपल्यानंतर तसं तोंड होतं. जोपर्यंत पगार आहे तोपर्यंत नवराही चंद्रासारखा वाटत असं एखाद्या वेळेस. पैसे संपले की मग तो आमुष्याच्या चंद्रासारखा वाटेल, पौर्णिमेच्या चंद्रासारखा नाही. आणि म्हणून तो परमात्मा का कष्ट घेतो. अनंत ब्रह्मांडाचा मालक तिथं अवतरला. बद्रिकाश्रमाला अवतार झाला. अनसुया मातेच्या उदरी तिथं सगळे पाळणे झाले आहे की नाही. जो बाळा जो 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 पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळस सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जन्माला कवसाचा काळ, जुबाळा जोरे जो. अरे म्हणून त्या ठिकाणी त्या वेळेची तशी पाळणी झाली असती दत्तात्रय महाराजांची. बरेच ऋषी राहतात. एकच नाही यांचा आश्रम. बरेच ऋषी आहेत त्या ठिकाणी. बरेच आहेत. बाळा आहे. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळस सोन्याचा देतो डहाळ. पडला मृत्यूला किती काळ. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, बाळा जो रे जो, बाळा जो रे जो, बाळा जो रे जो. आणि म्हणून उद्धर्तुम भवसागरेण पतितः, या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर अवतरतो या भूवरी. देण्यासाठीच तो आलेला आहे म्हणून आपण त्यांना देव म्हणतो. देण्यासाठी ते आलेले आहे म्हणून आपण त्यांना दाता म्हणतो. घेणं काहीच नाही. जसं आपण आणखी खोलामध्ये उतरू ना, आपला अभिमान संपतो. आपल्याला वाटतं आपण उपहार दाखवतो. गवळणींना वाटतं आमचं दही दूध गोपालकृष्ण खातो. बाईसाला वाटतं माझा पाणी भात खाल्ला. मदळसा राणीला वाटतं दत्तात्रय महाराज जेवले. अनसुया मातेला वाटतं मी खाऊ घातलं. पण खाऊ घातल्यानंतर त्या स्वरूपाला देण्याची पात्रता आपल्यामध्ये नाही. तो तृप्त काम आहे. एक ग्लास आहे, त्यामध्ये पाणी भरगच्च भरलेलं आहे. तुम्हाला त्यामध्ये समजा आता काही टाकायचं आहे, त्याच्या जागाच नाही तर काय टाकसाल तुम्ही. परमेश्वर स्वरूप हे आनंदाने परिपूर्ण आहे. आनंदाचे आला नंदाचे घरी केशव मुरारी नाम त्याचे. तर अनसुया मातेच्या घरी जो आला तो आनंदच आहे. तुम्ही म्हणसाल मला सूर्याला शपून काढायचं, लय सर्दी झाली त्याला. सूर्याला शक्य नाही ना. मग तो मुळात आनंदाच आहे. आणि आपण त्यांना म्हणायचं हे आता दही दूध आम्ही तुम्हाला खाण्यासाठी आणलेलं आहे. आता गोपालकृष्ण महाराज खाताना पण दिसतात तुम्हाला.
भोगतो मायेशी, विकारतो मायेशी. देवाचं जे शरीर असतं तिथं माया शक्ती नटलेली असते मंडळी. आपलं सारखं प्रपंचाचं शरीर नसतं ते, आपल्याला समजत नाही. यशोदे बाळ तुझा काना, कुठवर स्वसुहा धिंगाणा. अज्ञानत्वामुळे आपल्याला असंच दिसणार. अज्ञानत्वामुळे आई गाई नाही कालाली मी माती, हा सगळं दृष्ट व्यवहार आहे. पण आतमध्ये तुम्ही जा, ईश्वर स्वरूपाला आनंद द्यावा एवढी क्षमता जीवाची आहे. आणि त्यांना तुम्ही पेरू खाऊ घातला. पेरू काय आहे? पेरू प्रपंच आहे. हा जीवात्मा प्रपंच देवाच्या तोंडामध्ये घालतो. काय? प्रपंच. आणि म्हणतो देवाने खाल्लं. विसंगती आहे का नाही? तिथं ओसंडून आनंद वाहतोय. आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. काय सांगो झाले काहीच या बाई. तो आनंद ओसंडून वाहतो. पण जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, बोलता बबडे शब्द बोल. ह्या दिनदुबळ्या जीवांना, आपल्यासारख्या नाठाळ जीवांना क्रिया घडावी म्हणून परमेश्वर त्या क्रियेचा मानसिके स्वीकार करतात. बस झालं कल्याण तुमचं त्याच्यामध्ये. कारण हे भोजन दिल्याशिवाय तुम्हाला ज्ञान होणे नाही. हे भोजन दिल्याशिवाय तुम्हाला प्रेम होणे नाही. हे भोजन दिल्याशिवाय काहीच होणे नाही. मग हे परमेश्वराचं माऊली पण आहे. हो ना? तो मी माताचा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. हेच तर माऊली पण आहे परमेश्वराचं. मानसिके स्वीकार करणे. खाल्लं ना ते तर गेलं, आता ते माईच्याच पोटात गेला, पण देवाने स्वीकार केला. त्यामुळे तुम्हाला गोमटे लागते, फळं लागतात, सुख फळं लागतात. थोडी क्रिया असेल तर तुमच्या काही सुखरूप फोटोक्रिया उद्याला येतील, आहे ना, चांगले घरं होतील. थोडी भक्ती असेल तर परमेश्वराप्रती चांगले घरं होतील, सज्जन पोरं राहतील, दारू पिणार नाही, आहे ना. भक्तीचेच काम आहे सगळे. चांगला संसार होईल, श्रीमंत होसाल, नोकऱ्या लागतील, नेते होसाल, राजे होसाल, पैसा येईल, संपत्ती येईल. त्या स्वीकार केल्यानेच येते. लोक पागल आहे का? तुम्ही जाता पंढरपूरला म्हणा का जाळी देवाला म्हणा, पदयात्रेला जाता. लोक पागल आहे तुम्हाला भोजन द्यायला? अहो रांग लागते लोकांची. आता काही नसते. ते जातीचे नसते, पातीचे नसते, धर्माचेही नसते तुमच्या. पण तुम्हाला खाऊ घालण्याची त्यांची वासना राहते. हे मेन आहे. आणि म्हणून दत्तात्रय महाराजांना त्या ठिकाणी आता तोंडामध्ये घास घालतात, तर त्या प्रत्येक घासाचा दत्तात्रय महाराज स्वीकार करतात. राजराजम महाराजम कार्तवीर्य वरप्रदम सुभद्रम भद्र कल्याणम दत्तात्रय नमस्तुते. अनुसूय धराजातम आत्रिमुनी समुद्भवम विरक्तम योग विरुद्धेम दत्तात्रय नमस्तुते. मंडळी, तुम्ही दत्तात्रय कवच म्हणता, तुम्हाला महत्व वाटत नाही, पण फार मोठा एक ज्योतिषी होता. त्याची ख्याती अशी होती की तो हरवलेली वस्तू सापडून देतो. काही तुमची नथ हरवली, कशी कावरे बावरे होता, सोनं चांदी हरवलं की जातात ज्योतिषात. बाबा मग ते म्हणतात, सांगा उत्तर दिशेला गेली की चालले उत्तर दिशेला.
त्या ज्योतिषाचार्याच्या ग्रंथामध्ये मग मी शोधलं की तुम्ही काय करता बा नेमका. तर त्या ठिकाणी श्लोक होता, राजराजम महाराजम कार्तवीर्य वराप्रदम सुभद्रम भद्र कल्याणम दत्तात्रय नमस्तुते. आमचे ते उपदेशांचे लहान लहान पोरं म्हणतात दत्तात्रय कवच. त्याचा फायदा सांगू, तुमची नतच हरत नाही ते म्हणल्यामुळं. म्हणजे तुमची हानीच होणार नाही ना आधी म्हणल्याने. तुम्ही काय म्हणसाल, बिमार पडल्यावर दवाखान्यात जा, आहे की नाही. दुख में सिमरन सब करे सुख में करे ना कोय. सुख में सिमरन सब करे तो दुःख काय को होय. मग हरवल्यानंतर तुम्ही राजराजम महाराजम कार्तवीर्यम या श्लोकाचं पारायण करसाल, त्यापेक्षा तुम्ही आधीच एकदा दत्तात्रय कवच म्हणून टाकायचं सकाळी. भृगु तैर मधुरे वाक्य, भृगु ऋषीने तयार केलेले दत्तात्रय कवच आपल्या तत्वज्ञानात बसत. लगेच घाबरू नका. हा विकल्प होईल. अरे तुम्ही कृष्ण म्हणता, कोणी श्रीकृष्ण म्हणलं की झाला का विकल्प. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भृगु ऋषीने लिहिलंय दत्तात्रय कवच. ओमला घाबरू नका. चक्रधर स्वामींचं एक सूत्र आहे, ओम म्हणून भांडारे करायच्या सारखे उठोबे कवनीची नेणे. घाबरू नका, दम धरता थोडस. आपण चांगलं म्हणतो ना देवाला, आणखी कोणी आणखी तिसऱ्यांनी जर चांगलं म्हणलं तर आपला अभिमान वाटायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. तुम्ही पूजा करत आहे, दुसरे 4 माणसं आले बाहेर गावचे, दुसऱ्या संप्रदायाचे माणसं आले, ते म्हणले आम्हाला पूजा करू द्या, तर आधी ग्रंथ तुम्ही त्यांच्या हातात दिला पाहिजे. नाही 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 मी पाटील मी माझे नाही चालन का. उलट तुमचा सन्मान आहे ना बाहेरचे, जेव्हा मुख्यमंत्री तुमचे गुडवे गातो, सन्मान आहे का अपमान आहे तुमचा. सन्मान आहे ना. मलाच का सोडलं. ते आपले बाबा म्हणून गेले की आमचे 2-3 आमदार आहे या ठिकाणी संप्रदायाचे उपदेश नामदार. तो बिचारा कासावीस झाला. खरं धार्मिक माणूस. राजकारणाच्या ठिकाणी माणूस म्हणून तर त्याची किंमत करा. इकडे आमचे जन्मदाते सांगता अरे भो भक्ती करा, अरे भो भक्ती करा. ते म्हणते नाही 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 आम्ही लय घाबरतो, तुमचा लयच अवघड कार्यक्रम आहे. खाणे नाही पिणे नाही, ते येतच नाही आपल्याकडे.